परंतु आपल्या खटाव तालुक्यामध्ये भोसरे हे गाव माननीय श्री प्रतापरावजी गुजर स्वराज्याचे सरसेनापती यांचं गाव आणि याही गावामध्ये सेवा केंद्राची आपण मागच्या आठवड्यामध्ये सुरुवात केली। ते सेवेकरी जर कुठं बसलेले असतील, आमच्या जयश्रीताई किंवा त्यांची टीम कुठं बसले तो 2 मिनिटं उभं राहा तुम्ही भोसऱ्याचे सेवेकरी आलेले, तर तुमचा चेहरा सगळ्यांना दाखवा बरं। मागच्या आठवड्यामध्ये भोसरे गावामध्ये स्वामींचं सेवा केंद्र चालू झालं आणि हे केंद्र एकच आरती झालेले आहे, परंतु स्वामींनी आपल्या आगाशो केंद्रात त्यांच्याकडून इथं सेवाही करून घेतलेल्या आहे, परंतु गावकऱ्यांना काय वाटलं माहिती नाही आणि त्यांनी आज या ठिकाणी आपल्या आगाशिवनगर सेवा केंद्रासाठी 11,000 रुपये देणगी या ठिकाणी दिलेले आहे। त्याबद्दल भोसरे गावातील सर्व सेवेकऱ्यांचा या ठिकाणी आपण खरोखर आभार मानू। प्रत्येक सेवा केंद्राचं या ठिकाणी आपल्याला योगदान आहे, प्रत्येक सेवेकऱ्यांचं आपल्याला योगदान आहे आणि प्रत्येकाच्या योगदानातून आज ही वाटचाल आपण खरं तर करत आहोत असं बसते। या ठिकाणी आज आपण जी सेवा केली, या प्रत्येक सेवेचं महत्व हे अनन्यसाधारण आहे। प्रत्येकाला स्वामी अनुभूती देतात, प्रत्येकाचे प्रश्न स्वामी मार्गी लावतात। आता काही अनुभव तुम्हाला एक 5 मिनिटांमध्ये माहिती सांगतो आणि सांगतो मग तुमच्या लक्षात येईल की आपण ज्या अमावस्येच्या पौर्णिमेच्या सेवा करतो त्या सेवेचं महत्व किती मोठं आहे आणि महाराज अशक्य ही शक्य कसं करतात हे प्रत्येकाला या ठिकाणी खरं तर अनुभवायला येतं। आज या ठिकाणी आपली सेवा संपन्न झाली। पुढील अमावस्येची सेवा ही मार्च महिन्यामध्ये बुधवारी 18 मार्चला आहे। किती मार्चला? बुधवार आहे 18 मार्चला। पुढची भैरव चंडी ही थोडी वेगळीच असणार आहे, परंतु ती पौर्णिमे दिवशी सांगू आपण कोणते असणार आहे। फक्त तारीख जी आहे ती 18 मार्च बुधवारी सकाळी 11:30 वाजता। त्याचबरोबर आज अनेकांचा एक असा गैरसमज झालेला आहे की सूर्यग्रहण आपल्याकडं आहे का नाही आणि ते पाळायचं का, परंतु आपल्याला सांगणं आहे आजचं सूर्यग्रहण हे भारतामध्ये दिसणार नाही, त्यामुळे पाळायची कोणतीही ती गरज नाही, लक्षात ठेवा। त्याचबरोबर मग अशा अनेक सेवेकऱ्यांनी विचारलं एकाक्षी नारळ, संरक्षण पुडी, केसारी, संरक्षण यंत्र अनेकांनी घेतलेलं आहे, त्याचं काय करायचं। तुम्हाला एक सांगणं आहे, कोहळा हा लवकर खराब होतो म्हणजे जर वाईट शक्तींचा प्रादुर्भाव जास्त असेल तर ते खेचून घेतं, परंतु एकाक्षी नारळ त्याचं महत्व हे तुम्हाला अनेक ग्रंथांमध्ये नेटवरती सुद्धा बघायला मिळेल। परंतु हा एकाक्षी नारळ आहे तो सहजासहजी खराब होत नाही, म्हणून तो आपण आज जो सेवा केलेला एकाक्षी नारळ आहे त्यामध्ये थोडीशी पिवळी मोहरी टाका, तो लाल कपड्यामध्ये बांधा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला ज्या पद्धतीने आपण कोहळा बांधतो त्या पद्धतीने बांधा। जनावरांच्या गोठ्यांमध्ये बांधा, 4 व्हीलर गाडी असेल गाडीमध्ये ठेवा, व्यवसायाच्या गाडीमध्ये तुम्ही ठेवू शकता आणि तो संरक्षण करणारा सगळ्यात मोठा फलद्रूप असणारा हा एकाक्षी नारळ आहे आणि तो पूर्णपणे आपलं संरक्षण करतो। त्याचबरोबर संरक्षण पुढी महिलांनी स्वतःच्या पर्स मध्ये ठेवा, संरक्षण यंत्र आपल्या घरातल्या पुरुषांकडे मुलांकडे तुम्ही देऊ शकता। संरक्षण यंत्र, संरक्षण पुडी हेही संरक्षणासाठी वापरलं जातं। केसारी जी आहे ही केसारी जनावरांच्या गळ्यात बांधू शकता, घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला तोरण बांधतो त्या पद्धतीने बांधू शकता, किंवा गाडीला सुद्धा स्वसंरक्षणासाठी आपण ही केसारी बांधू शकता। थोडक्यात तुम्हाला ही माहिती आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे आणि आपण त्या पद्धतीनं त्याचं जे नियोजन आहे आपण करावं, लक्षात ठेवा। त्याचबरोबर येणाऱ्या गुरुवारी 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव आहे। आपल्या ही आगाशिवनगर केंद्रामध्ये तो आपण साजरा करणार आहोत। गावागावांमध्ये घराघरांमध्ये हा जन्मोत्सव आपणही साजरा करावा, कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आज आपण मंदिरांमध्ये जाऊन आध्यात्मिक सेवा करू शकतोय, लक्षात ठेवा।
त्यामुळे छत्रपतींवर बोलणं खरं तर खूप आहे, परंतु तुम्हाला मी इतिहासातली एक आध्यात्मिक घटना एवढीच सांगेन, छत्रपती शिवाजी महाराज हे साक्षात दत्त स्वरूप आहेत आणि हे आपणाला श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये आपणाला वाचायला मिळतं. लक्षात ठेवा, श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांना दोन बंधू होते. एका बंधूंना त्यांनी आशीर्वाद दिला. 16व्या शतकामध्ये महाराष्ट्रात जन्म घेऊन या हिंदुस्थानमध्ये पुन्हा स्वराज्याची स्थापना करून लोकांना खऱ्या अर्थानं हे रयतेचं राज्य प्राप्त हो म्हणून स्वातंत्र्य तुम्हाला मिळवून द्यायचं आहे. आणि एका बंधूंना रामदास स्वामींच्या स्वरूपात कार्य करायचं आहे हा आशीर्वाद दिला. आणि आपणाला सर्वांना पुढचा इतिहास माहिती आहे, लक्षात घ्या. त्यामुळं छत्रपतींना सुद्धा आपण सर्वांनी 19 तारखेला गुरुवारी अभिवादन करावं. त्याचबरोबर जयसिंगपूर सेवा केंद्रामध्ये 19 तारखेपासून 22 तारखेपर्यंत लक्षचंडी यज्ञ सोहळा आहे. 1.25 लाख महिलांची नोंदणी झालेली आहे आणि 50,000 महिला वेटिंग वरती आहेत. नियोजन आपल्या आगाशिवनगर आणि जयसिंगपूर केंद्राकडे आहे, परंतु आता सर्व जागा फुल झालेल्या आहेत. ज्यावेळी आपल्या केंद्राची वास्तुशांती असेल त्यावेळी सुद्धा हा लक्षचंडी इथं होणार आहे, परंतु अजून त्याला 1-1.5 वर्ष वेळ आहे. पण आपल्याला सांगणं आहे 22 तारखेला रविवारी तुम्ही अन्नपूर्णा मातेच्या सोहळ्यासाठी जयसिंगपूर मध्ये येऊ शकता. आपल्या आगाशिवनगरची टीम उद्यापासून तिथं 5 दिवस असणार आहे. त्यामुळे ज्यांना वेळ असेल आपापल्या पद्धतीनं तिथं आपण या सेवेला उपस्थित राहायचंय. त्याचबरोबर सोमवारी 2 मार्चला होळी आहे आणि होळीचा उत्सव आहे. खरं तर तिला होलिका असं म्हटलं जातं. आता या होळी बद्दल सांगण्यासारखं भरपूर आहे, पण वेळ आपल्याकडे कमी आहे. एवढंच सांगेन, प्रल्हाद आणि प्रल्हादाची बहीण होलिका ही कथा कदाचित तुम्हाला माहिती असेल. आणि ज्यावेळी प्रल्हादाला हिरण्यकशिपूनं उकळत्या तेलामध्ये टाकलं त्यावेळी होलिकाने त्या ठिकाणी प्रल्हादाला आशीर्वाद दिला, तुला अग्नीमध्ये टाकलं तरी सुद्धा त्या ठिकाणी तुला काहीही त्रास होणार नाही. शेवटी होलिका त्या ठिकाणी जळून खाक झाली. हे इतिहासात अध्यात्मामध्ये काही कथा सांगितल्या जातात म्हणून ही होळी केली जाते. किंवा त्या ठिकाणी अनेक गोष्टी अशा आहेत की होळीमध्ये आपण अर्पण केल्यानंतर आपल्या कुटुंबातलं दुःख, दारिद्र्य, आजारपण दूर होतं. ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सर्वांपर्यंत पोहोचवू. पण तुम्ही जर व्हॉट्सअपला नसाल तर या 4 खांबावरती स्कॅनर लावलेत व्हॉट्सअप ग्रुपचे. व्हॉट्सअप मधला कॅमेरा ओपन करा, त्या ठिकाणी तुम्ही तो स्कॅनर स्कॅन करा आणि बॅग घ्या, बाहेर पडा. तुम्ही 5-10 मिनिटांना ग्रुपला जॉईन होऊन जाल. त्यानंतर मंगळवारी 3 मार्चला खरं तर पौर्णिमा आहे आणि आपलं दर महिन्याचं हवनयुक्त गुरुचरित्र येणारी पौर्णिमा ही हुताशनी पौर्णिमा आहे. कोणती? आणि त्या दिवशी चंद्रग्रहण आहे. आता चंद्रग्रहणाची माहिती व्यवस्थित ऐका तरच तुम्हाला कळेल. खरं तर ग्रहणामध्ये जप, तप, श्राद्ध, नित्य कर्म, दान धर्म केलेल्यामुळं आपल्याला अनेक पटीनं पुण्य प्राप्त होतं. लक्षात ठेवा. त्यामुळं हा योग पुन्हा गुरुचरित्र पारायणाला येईल का नाही माहिती नाही, कारण चंद्रग्रहणाचे वेध सकाळी सूर्योदयापासून पाळायचे आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला गुरुचरित्र करण्याचा योग आलाय. म्हणजे लाख पटीनं कमावण्याचं पुण्य असणारा दिवस हा 3 मार्चचा मंगळवारचा असणार आहे. त्यामुळे कुणीही गुरुचरित्र पारायण चुकवायचं नाही. 3 तारखेला सकाळी 6:30ला आपण हे गुरुचरित्र का चालू करतोय, कारण थंडी संपलेली आहे, दिवस मोठा चालू झालेला आहे. त्यामुळे 5:45चं गुरुचरित्र 6:30ला संकल्प चालू होईल. त्यामुळे आपण मंगळवारी 3 मार्चला गुरुचरित्र पारायणासाठी सकाळी 6:15 वाजेपर्यंत केंद्रात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहायचंय. सर्वांपर्यंत माहिती द्यायची आहे. आता राहिला प्रश्न ग्रहणाचा. आता ग्रहणाचा स्पर्श जो आहे हा दुपारी 3:20 चालू होतोय. ग्रहणाचा मध्य सायंकाळी 5:04 पर्यंत आहे आणि ग्रहणाचा मोक्ष
सायंकाळी 6:48 आहे. आता हे जे ग्रहणाचे वेग आहेत जे ठणठणीत आहेत, आजारी नसतात, खाऊन पिऊन दणकट आहेत. आपल्याला बघितलं पुढचा घेऊ शकतो थोडक्यात. म्हणजे असे जे दणकट आहेत त्यांनी सगळ्यांनी ग्रहणाचे वेग सकाळी सूर्योदयापासून पाळायचे, संध्याकाळी मोक्षापर्यंत म्हणजे 7 वाजेपर्यंत. आता या वेद काळामध्ये चहा पाणी जेवण नाश्ता झोपणं अजिबात चालत नाही. लक्षात ठेवा. मग आता तुम्ही ठरवा की पाळायचं, पण तुम्हाला त्याच्या पुढचा पण मार्ग सांगतो. आता जे आजारी आहेत, बाल आहेत, वृद्ध आहेत, वयस्कर आहेत किंवा आपल्या गर्भवती मुले असतील तर त्यांनी वेद कधी पाळायचे लक्षात ठेवा. तर त्यांनी वेद सकाळी 11 वाजेपासून पाळायचे आहेत. किती? जे आजारी आहेत, वृद्ध आहेत, बाल आहेत, गर्भवती महिला आपल्या मुले आहेत त्यांनी सकाळी 11 पासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत वेद पाळायचे आहेत. आणि त्या वेद काळामध्ये जितकी सेवा करता येईल तितकी करायची आहे. पण मी मगाशी सांगितलं गुरुचरित्रच आहे, त्यामुळं कुणीही या सेवेपासून वंचित राहायचं नाही. या ग्रहण काळामध्ये तुम्हाला जितका दान धर्म करता येईल अन्नदानाच्या स्वरूपात, त्याचबरोबर कपड्याच्या स्वरूपात, एखाद्या गरीबाला मदत करण्याच्या स्वरूपात अनेक दानाचे प्रकार आहेत. तुम्ही त्या पद्धतीने या ग्रहण काळामध्ये दान धर्म आहे तो करू शकता. आपण आपल्या आगाशिवच्या केंद्रासाठी आर्थिक स्वरूपात तुम्हाला जितकी मदत त्या दिवशी करता येईल तेवढी मदत तुम्ही त्या ग्रहण काळामध्ये करायची आहे. लक्षात ठेवा. आता हे ग्रहण कोणत्या कोणत्या राशीला शुभ आहे? मिथुन, तूळ, वृश्चिक आणि मीन या 4च राशींना हे चंद्रग्रहण शुभ आहे. आणि ह्याचं मिश्र फल म्हणजे मध्यम स्वरूपामध्ये फळ मेष, कर्क, धनु आणि कुंभ राशींना आहे. आणि अनिष्ट फल हे वृषभ, सिंह, कन्या आणि मकर राशी आहे. चुकून सुद्धा ग्रहण बघायचं नाही. लक्षात ठेवा. काही जण त्याला श्रद्धा मानतील, काही जण अंधश्रद्धा मानतील. लक्षात ठेवा, जर चंद्राच्या प्रकाशानं पौर्णिमेला सूर्याला आपण तुम्हाला माहितीये प्रकाशाच्या माध्यमातून हे चंद्रग्रहण घडत असतं. आणि या चंद्रग्रहाच्या आज सेवेतनं आपल्याला काय मिळतं? जर चंद्राच्या प्रकाशानं समुद्राला भरती होती येत असेल तर मनुष्यावरती का परिणाम होणार नाही हे साधं उदाहरण आहे, ध्यानात घ्या. त्यामुळे तुम्हाला सांगणं आहे, ज्या ज्या राशींना सांगितलं त्या त्या राशींनी ते फल लक्षात ठेवावं. त्याचबरोबर गुरुवारी 26 मार्च 2026 या दिवशी दुर्गाष्टमी, भवानी देवीची उत्पत्ती आणि श्रीरामनवमी आहे. आणि 3 महिन्यातून एकदा होणारं हवनयुक्त 40 अध्यायाचा श्री नवनाथ पारायण हे 26 मार्चला सकाळी 6 बरोबर आपल्या आगाशिव केंद्रामध्ये चालू होणार आहे. त्याचबरोबर ज्यांना कुणाला आगाशिव केंद्रासाठी देणगी द्यायची असेल, सेवा संपल्यानंतर बाहेर आपले 2-3 सेवेकरी ताई काका बसलेत, त्यांच्याकडे रितसर पावती करा. ज्यांना पावती पुस्तक पाहिजे असेल त्यांनी आपल्या स्टॉल वरून ते पावती पुस्तक घ्या. ज्यांना गुप्तदान करायचं असेल त्यांनी दान पेटीमध्ये ते अर्पण करा. लक्षात ठेवा, आपल्या आगाशिव केंद्रामध्ये दर अमावस्या, पौर्णिमा, विशिष्ट तिथीला अन्नदान होत असतं. ज्यांना अन्नदान करायचं असेल वस्तू स्वरूपात, देणगी स्वरूपात, तेही या ठिकाणी अन्नदान करू शकतात. तेलाचे डबे लागतात, तेलाच्या पिशव्या असतील, दुबार तांदूळ असेल, मसाले असतील, डाळे असतील, भाजीपाला असेल, हे सर्व आपल्याला लागतं. आपल्याला कुणाला जर यापैकी काही द्यायचं असेल तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. लक्षात ठेवा. त्याचबरोबर 19 मार्चला गुढीपाडवा आहे. मी या गुढीपाडव्याचं आता काही सांगणार नाही, परंतु तोडगे मात्र आपल्याकडं म्हणजे थोडक्यातच उपलब्ध आहे. आणि त्या तोडग्यामध्ये हा गुढीपाडव्याचा तोडगा आहे बघा. या तोडग्यामध्ये पादुका आहेत. हे तोडगे जर कुणाला आता स्टॉल वरून न्यायचे असतील तर तुम्ही जाताना घेऊन जाऊ शकता. याच्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तोडगा कसा करायचा, एक धनधान्य समृद्धीकारक तोडगा आहे. घरामध्ये कधीच कशाची कमतरता वर्षभर पडणार नाही. आणि ही जी लाल पिशवी दिसते ना,
ती घराच्या मुख्य चौकटीला घरात आजारपण येऊ नये, घरातली माणसं गंभीर आजारानं ग्रस्त होऊ नये म्हणून हा दुसरा तोडगा आहे. हे दोन तोडगे एकत्रित आहेत. ज्यांना हवे असतील त्यांनी जाताना तुम्ही स्टॉल वरून घेऊन जाऊ शकता. आणि 20 मार्चला शुक्रवारी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. प्रत्येक केंद्रामध्ये दणक्यात साजरा झाला पाहिजे, लक्षात ठेवा. त्याची रूपरेषा पौर्णिमे दिवशी आपण या ठिकाणी नक्की सांगू आणि ती सेवा आहे ती आपण करू. आणि शेवटचा एक तोडगा तुम्हाला मला सांगायचा आहे. आज आमोशा आहे. तुम्ही न चुकता आपल्या घराचा नारळ उतारा करा. आपल्या घराच्या रक्षणाप्रित्यर्थ, संरक्षण प्रित्यर्थ घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हुंबऱ्याच्या जवळ उभं राहा. डावा पाय हुंबऱ्याच्या आत, उजवा पाय हुंबऱ्याच्या बाहेर, थोडं तिरकं उभं राहा. 7 वेळा नारळ उतरा शाबरी मंत्र म्हणून, आणि तो उतरताना थोडा तिरका उतरायचा आणि तो 7 वेळा उतरून झाल्यानंतर हुंबऱ्याच्या बाहेर फोडायचा. हुंबऱ्याच्या बाहेरच फोडायचा, लक्षात ठेवा, नाही तर महिलांचं लय डोकं चालतं. आता मी जर सांगितलं ना हुंबऱ्याच्या बाहेर फोडा, एखादी येणार म्हणणार फोड की हुंबऱ्या, त्याला काय होतंय. परत हुंबरा फुटला ना मग आम्हाला परत विचारायचं आमचा हुंबरा का फुटला, लक्षात घ्या. त्यामुळे हुंबऱ्याच्या बाहेर फोडायचा, पाणी हुंबऱ्यावर शिंपडायचं. घराच्या बाहेर कचरा कुंडीत तो म्हणजे हुंबराच म्हणतोय आपला नारळ कचरा कुंडीत टाकून द्यायचं, लक्षात ठेवा. अमावस्येला फोडलेला नारळ खायचा नाही. मी अनेक ठिकाणी बघितलंय काय करतात, नारळ अमावस्याला घरात फोडतात. पण फोडता तुम्ही घरातल्यानी तरी गमगमान तीर्थ प्याचं का नाही. अजून 2-4 गोळा करायची, ते पाणी पेल्यात काढायचं आणि म्हणायचं हे घ्या अमावस्याचं तीर्थ. पण एखादं तेवढं तरी गम असतं का नाही. त्या नारळाचं खोबरं काढणार, त्याला गुळ लाव, साखर लाव, अजून 10-12 जण गोळा करत त्याला म्हणायचं ह्यो अमावस्येचा प्रसाद घे. पुढचा अमावस्याचा प्रसाद खातो, दुसऱ्या दिवशी डान्स करायला लागतो आणि तिसऱ्या दिवशी आपल्याकडे येऊन विचारतो पण तुम्ही मला काल खोबरं खायला दिलं, मी डान्स का करायला लागलो. लक्षात ठेवा, जी माणसं अमावस्येला फोडलेला नारळ खातात, मानसिक दृष्ट्या ती माणसं त्रास करून घेतात. तुम्ही निरीक्षण करा, गाडीला फोडलेला, घरात फोडलेला किंवा कोणताही नारळ खायचा नाही, तो कचरा कुंडीत टाकायचा. आज तुम्ही घरामध्ये पिवळ्या मावळ्या घरात पसरून टाका आणि घराच्या संरक्षणासाठी तुम्ही महाराजांना विनंती करा. मी लय बोलू शकतो, इथं काही सेवेकऱ्यांना माहित आहे, पुन्हा 6ची आरती आहे, पुन्हा महाप्रसाद आहे, पुन्हा तुम्ही मनातल्या मनात मला शिवी देणार, म्हणणार 10 मिनिटं म्हणतो उभा राहिला की माईकच सोडत नाही. काय करायचं, मला तुमच्याशी लय बोलावं असं वाटतं पण वेळेआधी बोलता येत नाही. आणि आपल्या हे सेवा मार्गातलं कॅलेंडर, आता माझ्या हातात एक कागद होता, तुम्ही बघितला. आता सगळी माहिती मी ह्याच्यातली काढलेली होती. हे कॅलेंडर किती उपयोगाचं आहे हे दरवेळी आपण सांगत असतो. आपल्या या दिंडोरी प्रणित सेवा मार्गातली सगळी माहिती, अक्कलकोट मधली स्वामींची माहिती यामध्ये दिलेली असते. तुम्ही कॅलेंडर नेलेलं नसेल तर जाताना स्टॉल वरून प्रत्येकानं कॅलेंडर घेऊन जा आणि यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे ती तुम्ही बघा. तुम्हाला श्रीयंत्र, महामृत्युंजय यंत्र, पुस्तक, इतर सर्व स्टॉल हा आपल्या या ठिकाणी स्टॉल वरती उपलब्ध आहे. सांगितलेल्या सूचना लक्षात ठेवा आणि आपण त्या पद्धतीने जे नियोजन आहे ते सर्वांनी करा. असं 4:30 वाजले, अजून 15